तिकडे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी मिळालेली संधी आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलेलं उपमुख्यमंत्री पद याची चर्चा अद्यापही आहे। विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकारिणीत स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच मुख्यमंत्री पदावरून त्यांच्या मनातली भावना बोलून दाखवली। पण त्यांच्या या विधानानंतर राजकारण तापलं आणि हे विधानच भाजपनं आता सोशल मीडियातूनच डिलीट केलंय। हे सरकार योग्य प्रकारे चाललं पाहिजे ही जबाबदारी माझी देखील असेल आणि त्याकरता पूर्ण साथ आणि समर्थन या सरकारला मी देणार। 30 जून 2022 रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेनं संपूर्ण महाराष्ट्र अवाक झाला। सत्तांतरानंतर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असं बहुतेक सगळ्यांनाच वाटत होतं, पण घडलं वेगळंच। स्वतः फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव घोषित केलं आणि भाजपसह अनेकांना धक्का बसला। हा धक्का किती मोठा होता याविषयीचा मोठा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत केला। अक्षरशः मनावर दगड ठेवून आपण सगळ्यांनी आणि प्रामुख्याने माननीय देवेंद्रजींनी आपल्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय केला की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होतील। दुःख झालं आपल्याला, परंतु ते दुःख पचवून आपण सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा आनंदाने हा सगळा गाडा चालवण्यासाठी पुढे गेला पाहिजे। देवेंद्रजींना स्वर्गीय वसंतराव नाईकांनंतर सलग 5 वर्ष मुख्यमंत्री राहणारे देवेंद्रजी हे सगळे छुटूरपुटूर आहेत ना, वर्ष 6 महिने केंद्राने बोलवले की घरी, अशांच्या पार्श्वभूमीवर ज्या देशाचं स्वप्न पाहतात हे होणार ते होणार, अशांच्या पार्श्वभूमीवर सलग 5 वर्ष देवेंद्रजींनी यशस्वीपणे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर आपण कल्पना करा की त्यांना या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री ही जबाबदारी घ्यावी लागली। चंद्रकांत पाटील यांच्या विधानानं एकच खळबळ उडाली। या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अंतर्गत मुद्दा असल्याचं सांगत भाजप आणि शिंदे गटाला चिमटा काढला। अंतर्गत कसे एक जगत डोक्यावर ठेवला ते छातीवर ठेवला दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाकडून चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रिया येत आहेत। तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या मनातली भावना चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवल्याचं सांगत त्यांच्या विधानाबद्दल सारवासारव केली जाते। भाजपचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी तत्कालीन प्रासंगिक त्यावेळेला कार्यकर्त्यांच्या मनातील भावार्थ त्या ठिकाणी प्रदर्शित केला। माननीय चंद्रकांत दादा पाटलांचंही ते मत नाही ना माननीय चंद्रकांत दादांचा तो निर्णय आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्षाने या प्रस्तावात तत्कालीन कार्यकर्त्यांना जो धक्का बसला त्याबद्दलचं विश्लेषण करणारा तो भावार्थ आहे। चंद्रकांत दादांनी जे काही बोलले ते त्यांच्या मनातल्या भावना होत्या आणि जेव्हा महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक असते त्या कार्यकर्त्यांना सुद्धा वाटतं की आपले 105 आमदार आहेत, मग आपला मुख्यमंत्री का झाला नाही। परंतु आताची राजकीय परिस्थिती पाहता हा निर्णय चंद्रकांत दादांनी घेतलेला नाही किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला नाही किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला नाही, तर हा वरिष्ठ पातळीवर झालेला निर्णय। चंद्रकांत पाटील यांचं हे वक्तव्य आता वादग्रस्त ठरल्यानंतर त्यांच्या भाषणाचा व्हिडिओच डिलीट करण्यात आलाय। थेट केंद्रीय पातळीवरून याबद्दलचे आदेश मिळाल्यानंतर भाजपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हे भाषण डिलीट करण्यात आलंय। पण चंद्रकांत पाटील जे बोलून गेले त्यावरून सुरू झालेला वादंग तुर्तास तरी थांबण्याची शक्यता नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असं वक्तव्य पाटील यांनी केलं होतं, त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। एकनाथ शिंदे हेच आपले नेते आहेत आणि चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असं फडणवीस यांनी म्हटलं आणि राजकीय वर्तुळातल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला। एकनाथराव शिंदे हे आपले नेते आहेत। कुठल्याही आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, कुठल्याही सरकारचे एकच मुख्यमंत्री असतात आणि मुख्यमंत्री हेच नेते असतात आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचे नेते शिंदेजीच आहेत। हे मी याकरता सांगतो की मगाशी चंद्रकांत दादांनी काही गोष्टी सांगितल्या, त्याचे वेगळे अर्थ काढण्यात आले। चंद्रकांत दादांनी एवढंच सांगितलं की आपल्याला हे माहिती नव्हतं, आपल्याला असं वाटत होतं आपलंच सरकार येणार आहे, आपल्याला असं वाटत होतं की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार आहे, अचानक हा निर्णय आल्यामुळे आपल्याला धक्का बसला। याचा अर्थ
त्यांना किंवा आपल्या कोणाला एकनाथ शिंदे मान्य नाहीत किंवा काही आपलं वेगळं मत आहे असं बिलकुल नाही. तर त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही सगळे एकत्रित होतो. त्या एकत्रित असताना हे सगळे निर्णय आम्ही घेतले. शिंदे फडणवीस यांचा शपथविधी होऊन आता महिना होत आला, पण ईडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची उत्सुकता कायम आहे. त्यामुळे ईडी सरकारच्या मंत्रिमंडळात आता भाजपचे 25 आणि शिंदे गटाचे 14 मंत्री यांची वर्णी लागणार असं सूत्रांचं पक्क म्हणणं आहे. पाहुयात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या ईडी सरकारमध्ये कोण कोण असेल. शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार. महाराष्ट्रात 41 मंत्र्यांची टीम ईडी. पावसाळी अधिवेशनाआधी शपथविधी. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. शपथविधीच्या दिवसापासून टीम ईडी म्हणजे टीम एकनाथ आणि देवेंद्र मध्ये कोण असेल याबाबत संपूर्ण राज्याला उत्सुकता आहे. जवळपास 20 ते 25 दिवसांपासून मंत्री कोण होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजप श्रेष्ठींशी चर्चा केली आहे. आता जवळपास मंत्र्यांची संख्या ही निश्चित झाल्याची माहिती आहे. भाजपचे 25 मंत्री तर शिंदे गटाचे 14 मंत्री असा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनाआधी टीम ईडी अस्तित्वात येईल असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. अजून तारीख ठरलेली नाही, पण मला असं वाटतं की लवकरात लवकर आता विस्तार होईल. त्या संदर्भातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या आमच्या चाललेल्या आहेत, लवकरच विस्तार आम्ही करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्यांपैकी कोण मंत्री होतील याची उत्सुकता आहे. काही अपक्षांनाही मंत्रिपदाचे वेध लागले. त्यामुळे यावेळी मंत्रिमंडळात कोण कोण असेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांनीही मंत्रिमंडळ विस्ताराचे स्पष्ट संकेत दिले. सीएम सरकार दिल्लीला जाऊन आला, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्या बाबतीमध्ये काही शंका बाळगण्याचं कारण. धडाकेबाज मुख्यमंत्री, धडाकेबाज उपमुख्यमंत्र्यांनी झटपट निर्णयांची मालिका सुरू केली आहे. आता या धडाकेबाज टीम ईडीचे मंत्रीही तेवढेच धडाकेबाज असतील यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेनेतून आमदार बाहेर पडल्यानंतर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टीकेची झोड उठवली. आदित्य ठाकरे प्रत्येक दौऱ्यात प्रत्येक ठिकाणी जाताना आमदारांना गद्दार म्हणूनच संबोधतात आणि त्यामुळे त्यांना आता जागोजागी गद्दार दिसतात. औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना त्यांना माईकमध्ये सुद्धा गद्दारी दिसली. पाहूयात नेमकं झालं काय. एवढंच तुम्हाला विचारायला आलेलं काय बासरी वाजत असं होतंय पावसामुळे माईक गद्दार नाही झालं. हॅलो हॅलो आता ऐकते का चालायचंच. तिकडे भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेवर घणाघाती टीका केली. स्वतःचा चेहरा लपवण्यासाठी हे उद्योग सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्रातल्या जनतेने काय पाहिलं आणि महाराष्ट्रातल्या जनतेला काय कळतंय, भारतीय जनता पार्टी याला महत्व देते. आदित्यनं स्वतःचा चेहरा लपवण्यासाठी किंबहुना स्वतःचा चेहरा उजळ आहे हे दाखवण्यासाठी समोरच्यांचा चेहरा काळा करावा ही त्यांच्या कामाची पद्धत. पण जो उठाव शिवसेनेच्या आमच्या मित्रांनी केला तो सराहनीय आहे, स्फुरणीय आहे, अभिनंदनीय आहे. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटा